आपले आरोग्य आपली जबाबदारी। आरोग्य टिप्स, डॉक्टरांचे मार्गदर्शन, आजार, उपचार, योगा, व्यायाम, आरोग्य चाचण्यांची माहिती। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। 20 वर्षापासून लातूर शहरात स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र आणि गायनॅक एंडोस्कोपीमध्ये हजारो रुग्णांना नवी आशा देणारे, 10 ते 12 हजार जोडप्यांना पालकत्वाचा आनंद मिळवून देणारे, कॉम्प्लिकेटेड सर्जरी ही दुर्बीण तंत्रज्ञानातून यशस्वीपणे पार पाडणारे, दिवसभर रुग्णसेवा आणि शस्त्रक्रियांमध्ये गुंतूनही सकाळी 5 वाजता उठून आपल्या पत्नीसमवेत व्यायाम करणारे, कारण त्यांना ठाम विश्वास आहे स्वतःचं आरोग्य चांगलं असेल तरच आपण इतरांचं आरोग्य जपू शकतो। डॉक्टर राजेश वैजनाथ दरडे, वैष्णवी हॉस्पिटल अँड एंडोस्कोपी सेंटर, लातूर यांचा हा जीवनशैलीचा आदर्श आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यात उतरवायला हवा, कारण व्यायाम हा फक्त शरीरासाठी नाही तर जीवनासाठी आहे। नमस्कार, मी डॉक्टर राजेश दरडे, स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र तज्ञ व वंध्यत्व निवारण तज्ञ, वैष्णवी हॉस्पिटल एंडोस्कोपी सेंटर, सिग्नल कॅम्प, लातूर। मी मागच्या 15 ते 17 वर्षापासून रेग्युलर एक्सरसाइज करतो। माझं रुटीन शेड्यूल खूप बिझी असतं, तसं सकाळपासून संध्याकाळपर्यंत, पण सकाळी 7 ते 8 हा जो पिरियड आहे अतिशय महत्त्वाचा पिरियड आहे। त्या पिरियडमध्ये मी 2-3 दिवस किंवा 4 दिवस जिमला जातो, तिथे अप्पर लिम, लोअर लिम किंवा ॲब्डोमेन एक्सरसाइज करतो आणि बाकीच्या दिवशी मग बाहेर आउटडोर वॉक करतो, कधी 5 किलोमीटर, कधी 8 किलोमीटर, कधी 10 किलोमीटर। एखाद्या संडेच्या दिवशी जास्त वेळ असेल तर आम्ही युजली 10 किलोमीटर वॉक करतो किंवा मग कधी कधी रन पण करतो। तर मला या निमित्ताने असं सांगायचं आहे की प्रत्येक माणसाला व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येक माणसाला दररोजचे ताणतणाव, दररोजच्या कामाचा व्याप ह्या सगळ्यांनाच असतो। प्रत्येकाला काही लोकांना कमी असेल, काही लोकांना जास्त असेल, पण ह्या ताणतणावातून मुक्तता होण्यासाठी तुम्ही जर 1 तास दिला तर दिवसभर तुमचा दिवस अतिशय व्यवस्थित जातो, तुम्हाला थकायला होत नाही, तुमचे काम व्यवस्थित होतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ताच्या या जीवनामध्ये डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, या गोष्टी पण आपोआपच कमी होतात। संजय राजुळेचं स्वागत करू इच्छितो आणि त्याचं अभिनंदन करतो, कारण मागच्या 10 ते 15 वर्षात त्यांनी खूप लोकांना मोटिवेट केलेलं आहे व्यायामासाठी। सकाळी लवकर उठवणे, त्यांना चला म्हणणे, ग्राउंडवरती व्यायाम करणे, हे खूप महत्त्वाचं आहे। एकदा का तुम्हाला सवय लागली की मग तुम्हाला बरोबर तुम्हाला अलार्म लावायची गरज नाही, काही करायची गरज, आपोआपच जाग येते। इनिशियली मला पण असंच वाटायचं, कशाला व्यायाम करायचं। माझी मिसेस डॉक्टर वर्षा दरडे आहे, हिनेच मला मोटिवेट केलं। सुरुवातीला ही दररोज व्यायाम करायला जायची, मला वाटायचं अरे ही जाते तर मग आपण पण का जाऊ नये। या निमित्ताने मग मी पण व्यायाम करायला लागलो। माझ्यासोबतच डॉक्टर राजकुमार राजुळे आहेत, ते पण रेग्युलर एक्सरसाइज करतात, ते मुंबईमध्ये असतात। तर थोडक्यात हे सायंटिस्ट आहेत, एका कंपनीचे डायरेक्टर आहेत। आणि या निमित्ताने मी सर्वांना परत एकदा सांगू इच्छितो, तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज ठेवा, तुमच्या दिवसभराचा ताणतणाव कमी होतो। ब्लड प्रेशर, शुगर ह्या सगळ्या गोष्टी जरी असतील तरी त्या कमी होतात किंवा तुमचा डोस पण कमी होतो। त्याच्यामुळे एक्सरसाइज अतिशय महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक व्यक्तीने दररोज 1 तास स्वतःसाठी देणं अतिशय गरजेचं आहे। डॉक्टर साहेब, आपण गायनिक डॉक्टर आहात, त्यामुळे एक प्रश्न होता माझा, जे प्रेग्नन्सी मध्ये महिला आहेत त्यांना व्यायाम करणं गरजेचं आहे का, किंवा वॉकिंग करणं गरजेचं आहे का? प्रेग्नन्सी मध्ये मग एक लाईट एक्सरसाइज करणं गरजेचं आहे। त्यांना दररोज थोडंसं वॉक करू शकता, डिपेंड्स की प्रत्येक स्त्रीला तिचे काय प्रॉब्लेम आहे, त्यानुसार मग आपण डॉक्टरने आम्ही त्यांना एक्सरसाइज कसं करायचं, काय करायचं त्यांना ॲडवाइस करतो। त्यांना म्हणजे बघू शकता की डॉक्टर आहेत, प्रचंड बिझी शेड्यूल असताना देखील व्यायामला येतात। खरंच यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि प्रत्येक जण व्यायाम केला पाहिजे। जय हिंद, जय भारत। नमस्कार।